नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। भीती म्हणजे काय? हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागणं, गळा सुकणं, हातपाय थरथर कापणं, झोप उडणं नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीतीची ही लक्षणं आहेत। खरी भीती ही असते की अचानक येणाऱ्या हार्ट अटॅकची आणि योग्य माहितीच्या अभावामुळे असणारी भीती ही त्यानिमित्ताने आणखीन वाढते। हीच वाढलेली भीती आपल्याला विविध आजारांनी घेरून टाकते। मग या भीतीपासून स्वतःला दूर कसं करायचं याच विषयावर आज मार्गदर्शन आपल्याला करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत माधवबाग हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर अमित पाटील। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया। नमस्कार डॉक्टर। नमस्ते। नमस्कार। यानंतर आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। खरं तर डॉक्टर, हार्ट अटॅकची भीती तर जवळपास सगळ्यांच्याच मनात असते। मग माधवबाग या हॉस्पिटलमध्ये नेमकं कोणकोणत्या व्यक्तींनी यावं काय सांगाल? जसं मगाशी तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने भीती ही अनेक प्रकारच्या भीती आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची आपण जास्त जीवाला सांभाळतो ती गोष्ट म्हणजे हृदयविकाराचा झटका, त्याचबरोबर झालेले डायबिटीज, बीपी, वाढलेलं कोलेस्ट्रॉल किंवा त्याचबरोबर वाढलेलं वजन, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला जो काही रिस्क फॅक्टर आपला वाढतो शरीराचा आणि त्याच्यामुळे हे जे आजार आहेत हे आजार आपल्याला हृदयविकारामध्ये जे कन्वर्ट होतात, ही सगळ्यात मोठी आजकालची भीती आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी जी भीती आहे ही सगळी भीती अगदी म्हणजे ओल्ड एज पर्सनमध्येच होते किंवा मिडल एजमधल्या लोकांनाच होते असं काही नाही आहे। तर अगदी 20-22 वर्षाची अगदी तरुण मंडळी जी आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला असा हृदयविकाराचा त्रास झालेला दिसून येतो। त्याचबरोबर अगदी आपण हेही म्हणू शकतो की डायबिटीज सारखा जो डिसीज आहे तोही अगदी लहान बाळांपासून सुरुवात झालेली आपल्याला दिसते। त्यामुळं माधवबागमध्ये ह्या भीतीला घालवण्याकरता नक्कीच आपण येऊ शकता। ज्यांना कोणाला डायबिटीज झाला आहे, बीपीचा आजार आहे, त्याचबरोबर वाढलेलं कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला हृदयविकाराचा आजार आहे, त्याचबरोबर ज्याचं वजन उंचीच्या प्रमाणापेक्षा भरपूर जास्त झालं आहे, ज्याला आपण ओबेसिटीमध्ये गणतो, अशा सगळ्या लोकांनी हे जे रिस्क फॅक्टर आहेत हे रिस्क फॅक्टर कायमस्वरूपीचे संपवण्याकरता नक्कीच माधवबागला भेट द्यावी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे की फक्त हे आजार म्हणजेच मोठी भीती असं नाही। ज्या लोकांना केवळ फक्त आपल्या प्रत्येक गोष्टींपासून प्रिव्हेन्शन मिळावं, म्हणजे आजारांपासून प्रिव्हेन्शन मिळावं, ज्याला कुठलाच आजार झालेला नाही आहे, अशा व्यक्तींनी सुद्धा माधवबागमध्ये भेट द्यावी, जेणेकरून त्या व्यक्तींना आजार होऊ नयेत म्हणून त्यांचं नक्कीच प्रिव्हेन्शन करता येईल आपल्याला। आणि त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती लाईफस्टाईल नक्कीच मॉडिफाईड करून देता येईल, म्हणजे वेगवेगळ्या होणाऱ्या आजारांपासून त्यांचं चांगलं प्रिव्हेन्शन होईल। ज्यांना झालेले आहेत त्यांचे आजार नक्कीच बरे होतील। खऱ्या अर्थाने म्हणजे सगळ्यांनाच काही हार्ट अटॅकचा धोका असतो असं नाहीये, पण काळजी घेणं हे गरजेचं आहे। ते म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर। आणि डॉक्टरांनी जसं आपल्याला सांगितलं की हळूहळू वाढणारी रक्तातली साखर, ही अनियंत्रित बीपी आणि वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल असे सर्व आजार हार्ट अटॅक सारखी गंभीर स्थिती निर्माण करू शकतात आणि त्याकडेच दुर्लक्ष न करता वेळीच तपासणी करून घेणं हे गरजेचं आहे आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं हे महत्त्वाचं आहे। त्याकरताच माधवबाग हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आहेत, त्यांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता। डॉक्टरांच्या अपॉइंटमेंटसाठी स्क्रीनवर दिसत असलेला जो नंबर आहे आताच त्या नंबरला तुम्ही मिस कॉल द्या। हा नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या तुम्ही, माधवबागचा जो आहे 022489062662। खऱ्या अर्थाने माधवबाग या क्लिनिकमध्ये अनेक रुग्ण येत असतात। माधवबाग हॉस्पिटलमध्ये फक्त 7 दिवस उपचार घेतल्यानंतर ज्यांची हृदयविकाराच्या झटक्याची भीती जी आहे ही दूर झालेली आहे, अशा आनंदी रुग्णाचं मनोगत आता आपण ऐकणार आहोत। मेरा नाम रमेश शुक्ला है, एक प्राइवेट मल्टीनेशनल कंपनी में जॉब कर रहा हूँ और उसके साथ साथ मेरे हॉबीज़ और ड्रीम्स जो कि स्पोर्ट्स रिलेटेड और सोशल एक्टिविटीज़, लिविंग फॉर सोसाइटी, इसी को लेके मैं आगे मेरा एम्स एंड ड्रीम्स सोशल जॉब्स रिलेटेड, सोशल वर्क रिलेटेड करना चाहता हूँ। मैं लाइफ बहुत ही अच्छे से चल रही थी, लेकिन समटाइम्स लाइफ थोड़ी सी अनप्रेडिक्टेबल भी हो जाती है। 1 जनवरी 2013 की एक सुबह अचानक मेरे चेस्ट में पेन हुआ और बहुत ही ज़्यादा वो पेन एग्रीवेट हो गया। इतना पेन एग्रीवेट हो गया कि हॉस्पिटल ले जाना पड़ा। एंजियोग्राफी हुई और एंजियोग्राफी में पता चला मुझे 70 और 90% ब्लॉकेजेस है। अलग अलग डॉक्टर्स अलग अलग ट्रीटमेंट्स के लिए सलाह देने लगे। कहीं ना कहीं मुझे स्टेंट नहीं लगाना था और इसलिए मैं अल्टरनेटिव ट्रीटमेंट, अल्टरनेटिव थेरेपीज़, अल्टरनेटिव मेडिसिन्स ढूंढने लगा। इंटरनेट पे ढूंढते ढूंढते मुझे पता चला कि फाने केयर माधवबाग में भी बहुत अच्छा वर्ल्ड का फर्स्ट कार्डियक रिहेबिलिटेशन सेंटर है और वहाँ पे इसलिए मैंने डिसाइड किया कि वहाँ जाके ट्रीटमेंट कराऊँ। फिर बहुत ही अच्छा ट्रीटमेंट माधवबाग में मिला। जो मेरा वज़न 70 केजीज था, 6 दिन में ही 6-7 किलो कम हो गए। मेडिसिन रेगुलरली, योगा, डाइट, वो जैसे ही माधवबाग ने कहा था वैसे ही फॉलो करते करते धीरे धीरे
मैं अपनी लाइफ आगे ले जाने लगा। फिर से इतना स्ट्रेंथ आ गया कि आज मैं फिर से मेरी स्कूटर सिर्फ बॉम्बे में ही नहीं, जबकि डोंबिवली से गोवा तक भी मैं स्कूटर से ट्रैवल किया हूँ। मेरे कुछ दोस्तों ने कहा कि चलो हम माउंट कलसूबाई पीक चढ़ते हैं। हार्ट की वो 30% EFT होते हुए भी मैं माउंट कलसूबाई पीक तक चढ़ के आया हूँ। बहुत सारे हार्ट पेशेंट्स को ये दिखाना है कि लाइफ ख़त्म नहीं होती है कभी, जब तक हम ना चाहें। और इसी के साथ मैं आप सबको कहना चाहता हूँ कि लाइफ बहुत ही सुंदर है और इसे नेगेटिव तरफ से बिल्कुल मत लीजिए, हमेशा पॉजिटिव रहिए। बी पॉजिटिव एंड बी हेल्दी एंड स्टे फिट। माधवबागची व्याख्या ही थोडी विशेष आहे की आज आयुर्वेद फक्त जडीबुटी करता मर्यादित न राहता त्याला मॉडर्न डायग्नोस्टिक, डिजिटल इन्स्ट्रुमेंट अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीजची जोड देऊन आजारांवर उपचार करण्यासाठी आयुर्वेदाला एक वेगळं रूप देण्यात आलेलं आहे। खरं तर डॉक्टरांकडे मला पुन्हा यायचं की तुम्ही मगाशी म्हणाला होतात की थोडंसं त्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे की जर एखादी डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा अतिवजन आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढलेली व्यक्ती ज्यांना हार्ट अटॅक सारख्या परिस्थितीचा सामना देखील केलेला असेल, अशी व्यक्ती जर माधवबाग या हॉस्पिटलमध्ये आली तर त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठी हॉस्पिटलमध्ये साधारण कोणकोणत्या सोयी सुविधा आहेत? अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही। ज्या ज्या लोकांना डायबिटीज झाला आहे, बीपीचा त्रास आहे किंवा ज्याचं उंचीच्या प्रमाणापेक्षा वजन भरपूर जास्त आहे, कोलेस्ट्रॉल वाढलेले आहेत किंवा एखाद्याला रिसेंटली हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा एखाद्याला एंजिओग्राफी त्रास होत होता म्हणून एंजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस आहेत असं कळालं, किंवा एखाद्याला झडपांचा काही प्रॉब्लेम आहे, तर अशा लोकांकरता माधवबागमध्ये आपण रिसर्च बेस लाईन ऑफ ट्रीटमेंट चालू केलेली आहे। म्हणजे कित्येक जवळजवळ 20 वर्षापासून माधवबाग या क्षेत्रामध्ये काम करत आहे। या विदाऊट एनी सर्जिकल मॅनेजमेंट आपण हृदयविकारासारखे अगदी भयानक आजार बरे केलेले आहेत। 10 लाखापेक्षा जास्त रुग्णांना आपण यातनं हृदयविकार मुक्त करून घेतलेला आहे। या सगळ्या ज्या सिच्युएशन्स आहेत या सिच्युएशन्स व्यवस्थित मॅनेज करण्याकरता आपण माधवबागमध्ये 7 दिवसाची निवासी चिकित्सा आपण पेशंटना देतो। त्याचबरोबर आपण या सगळ्या फॅसिलिटीजमध्ये म्हणजे या पंचकर्म, आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट माधवबागमध्ये जी केली जाते त्याच्याबरोबरच आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशनही पेशंटला देतो। हे सगळं करत असताना सुविधांच्या विषयी जर सांगायला गेलं तर आपल्या इथे 24/7 कार्डियक ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे। 20हून अधिक आम्ही मेडिकल ऑफिसर रेसिडेन्शियल तिथे आहोत, जेणेकरून कुठल्याही इमर्जन्सी जरी झाल्या तर त्या व्यवस्थित हँडल लगेचच्या लगेच केल्या जातात आणि पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट वेळच्या वेळी मिळाली जाते। त्याचबरोबर आपल्याला ICU सेटअप आहे आपल्या इथे। पंचकर्म ट्रीटमेंटसाठी वेगवेगळे केबिन्स प्रत्येक पेशंटला बनवले जातात। त्याचबरोबर रूटीनमध्ये आपल्याला योग्य तो आहार, योग्य तो व्यायाम मिळवण्याकरता रेसिडेन्शियल आपले आहार तज्ज्ञ, त्याचबरोबर आपल्याला व्यायामाकरता योगा प्राणायामसाठी लागणारी जी टीम आहे ती तिथे उपलब्ध आहे 24 तास। त्याचबरोबर रूटीनमध्ये आपण जी लाईन ऑफ ट्रीटमेंट पेशंटला देतो ही पूर्णतः रिसर्च बेस्ड ट्रीटमेंट आहे। याच्यामध्ये कुठलंही हानिकारक असं कुठलंच आपण औषध उपचार पद्धतीमधली औषधं वगैरे वापरत नाही आहे। इवन मॉडर्न सायन्सनी जे सांगितलेले इन्व्हेस्टिगेशन्स आहेत हे इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो आणि ते करून घेऊन त्यानुसार त्या आजारांनुसार आपण आपली लाईन ऑफ ट्रीटमेंट देत असतो। नाही, नक्कीच। आणि या सर्व सुविधांची मूळ किंमत ही 7,500 रुपये आहे, पण आत्ताच मिस कॉल देणाऱ्या आमच्या प्रेक्षकांना मिळणार आहे ही फक्त 1,999 अशा सवलतीच्या दरांमध्ये। तर नक्कीच या संधीचा लाभ घ्या आणि आत्ताच मिस कॉल द्या। नंबर पुन्हा एकदा लिहून घ्या 022 48906262। आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बऱ्याच जणांना हृदयरोग, ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा ब्लॉकेजेस असे आजार एकाच वेळेस असतात, तर या सगळ्या आजारांवर एकाच वेळी ट्रीटमेंट मुळात शक्य आहे का? हो, नक्की का नाही। कारण की शरीर हे एकच आहे, त्या शरीरामध्ये ऑर्गन वेगवेगळे आहेत आणि त्या प्रत्येक ऑर्गनचं काम वेगवेगळं राहतं, त्यानुसार त्याचे आजारही वेगवेगळे राहणार आहे। म्हणजे एकाच शरीरामध्ये एकाच व्यक्तीला डायबिटीज असू शकतो, BP असू शकतो आणि त्याला हृदयविकाराचा आजारही असू शकतो। पण सगळ्यात महत्त्वाची जाणून घ्यायची ही सिच्युएशन आहे की हृदयविकार नेमका होतो कशामुळे, डायबिटीज कशामुळे होतो किंवा BP कशामुळे झाला आहे, याच्या पाठीमागची जी मेन कारणं आहेत ती म्हणजे कुठे ना कुठेतरी त्या एकाच शरीरामध्ये घडलेली असतात आणि त्या सगळ्यांमुळेच आपल्याला डायबिटीज, BP वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, वजन वाढणं, हृदयविकार जडणं हे सगळे प्रकार होतात। आणि या सगळ्या प्रकारांना एकत्रित करून माधवबागमध्ये आपण नक्की चिकित्सा घेऊ शकतो। 7 दिवसाची निवासी चिकित्सा असते। या 7 दिवसाच्या निवासी चिकित्सेमध्ये आपण त्या व्यक्तीमध्ये असलेले जे वेगवेगळे आजार आहेत त्या आजारांनुसार त्याला योग्य तो आहार,
योग्य तो व्यायाम, त्याचबरोबर योगा, प्राणायाम, आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट जी आपली संपूर्ण हृदयशुद्धीकरण चिकित्सा त्याच्या हृदयासाठी वापरली जाते, डायबिटीज रिव्हर्सल थेरपी त्याच्या डायबिटीजकरता वापरली जाते, हायपरटेन्शन रिव्हर्सल थेरपी त्याच्या हायपरटेन्शनला रिव्हर्स करण्याकरता वापरली जाते, त्याचबरोबर वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वाढलेलं वजन ह्या सगळ्या गोष्टींना मॅनेज करण्याकरता आपल्याला प्रॉपरली आहार, योग्य तो व्यायाम, कार्डियक रिलेटेड काही एक्सरसाइज सेशन्स आहेत, त्याचबरोबर रुटीनमध्ये आपण त्यांना ॲरोबिक काही एक्सरसाइज सेशन्स देतो. या सगळ्या गोष्टींमुळे नक्की हे सगळे आजार जरी एकत्र आले तरी आपण माधवबागमध्ये निवासी चिकित्सेमध्ये 7 दिवसामध्ये पेशंटला चांगली इम्प्रूव्हमेंट देतो. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला पेशंटचा फॉलोअप घेत असतो. फॉलोअपमध्ये पेशंट किती इम्प्रूव्ह झाले ते चेक करून मग त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी ठरवत असतो. आणि खऱ्या अर्थाने प्रेक्षक हो, माधवबागची खोपोली आणि कोंढाळी येथील 2 रुग्णालय जगातील पहिली निवासी रुग्णालय आहेत जिथे हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांवर कुठल्याही सर्जरीशिवाय आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उपचार केले जातात. इथे फक्त 7 दिवसांमध्ये हृदयाशी संबंधित समस्यांवर मात केली जाऊ शकते. तुम्हाला जर फक्त 7 दिवसांमध्ये तुमच्या आजारावर मात द्यायची असेल तर आजच माधवबागच्या तज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. याकरता पुन्हा एकदा तुम्ही हा खालचा नंबर लिहून घ्या आणि नक्कीच या नंबरवर तुम्ही मिस कॉल देऊ शकता. डॉक्टर, ब्लॉकेजेस आणि नॉन सर्जिकल ट्रीटमेंट करणं ही माधवबागची खरं तर खासियत आहे. या ट्रीटमेंट विषयी आमच्या प्रेक्षकांना थोडं सविस्तर सांगाल का? नक्कीच. माधवबाग हे भारतातलं पहिलं असं ऑर्गनायझेशन आहे ज्याच्यामध्ये विदाऊट एनी सर्जिकल मॅनेजमेंट तुमचे कार्डियक डिसीज पूर्णतः बरे केले जातात. म्हणजे ज्या व्यक्तींना ब्लॉकेजेस सांगितलेले आहेत, ज्या व्यक्तींना ब्लॉकेजेसमुळे एन्जिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी सांगितलेली आहे, एखाद्याचा वॉल खराब झाला म्हणून वॉल रिप्लेसमेंट सांगितलेलं आहे किंवा एखाद्याचं पंपिंग कॅपॅसिटी कमी झालं, इजेक्शन फ्रॅक्शन तो वाढणार नाही आहे, तर या सगळ्या आजारांवरती आपण माधवबागमध्ये कुठलंही सर्जिकल मॅनेजमेंट न करता केवळ रिसर्च बेस आयुर्वेदिक संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही माधवबागने जी लॉन्च करून दिलेली आहे, ही संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा करून हृदयविकार आपण कायमस्वरूपीचा बरा करतो. त्याचबरोबर जे रिस्क फॅक्टर आहेत, डायबिटीज, हायपरटेन्शन, ओबेसिटी, डिस्लिपिडमिया, या सगळ्या आजारांकरताही माधवबागमध्ये प्रॉपर लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण देतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना पेशंटला आपण 7 दिवस निवासी चिकित्सेमध्ये ठेवतो, जेणेकरून पहाटे 4 वाजल्यापासून त्याची दिनचर्या स्टार्ट होते. दिनचर्या एक प्रोसिजर राहते पंचकर्मामधली. दिनचर्यानंतर त्याचं मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम, देन पंचकर्म सेशन्स, एक्सरसाइज सेशन्स हे सगळे शेड्यूल केले जातात. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. 7 दिवसामध्ये ही सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण प्रॉपरली करतो आणि यातनं मग पेशंटला आपल्याला या आजारातनं बाहेर काढायला आपल्याला मदत होते. आणि ही सगळी गोष्ट करत असताना प्रॉपर जे तज्ज्ञ आम्ही डॉक्टर लोकांची जी टीम ठेवलेली आहे, जवळजवळ 20पेक्षा अधिक जास्त डॉक्टर लोक दिवसभर या सगळ्या गोष्टींना मॉनिटरिंग करत राहतात. प्रत्येक डिपार्टमेंट वाईज त्याचं काम चालू असतं. शिवाय याच्याबरोबर आहार तज्ज्ञ, एक्सरसाइज सेशन्स घेणारी माझी एक्सरसाइजची टीम, फिजिओथेरपीची टीम, ही जी सगळी मंडळी आहेत, ही सगळी मंडळी त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट या 7 दिवसांमध्ये प्रॉपर पेशंटकडनं करून घेतात आणि पेशंटला या आजारातनं मुक्त करायला मदत करतात. नाही, आणि आज माधवबागच्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म चिकित्सेविषयी आपण जाणून घेतच आहोत. माधवबागची ही आयुर्वेद पंचकर्म चिकित्सा तुमची एन्जिओप्लास्टी, बायपास सर्जरी टाळण्यासाठी उपयुक्त ठरू शकते हे जाणून घेण्याकरताच कृपया माधवबागच्या खोपोली आणि कोंढाळी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. त्यासाठी आत्ताच जो खाली नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही नक्कीच मिस कॉल द्या आणि सगळी माहिती घेऊ शकता. ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. घेऊयात एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. डॉक्टर, खरं तर माधवबागच्या ट्रीटमेंटची परिणामकारकता तुम्ही कशा पद्धतीने मोजता? माधवबागच्या ट्रीटमेंटनुसार आपण म्हणजे एखाद्या पेशंटमध्ये काय काय चेंजेस झालेत हे जाणून घेण्याकरता ज्यावेळेस पेशंटला आपण त्याचे जुने काही रिपोर्ट्स घेऊन बोलवतो किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलवरनं आपण त्याच्याशी संपर्क साधतो, त्याचे आजार जे काय आहेत त्यानुसार त्याच्या झालेल्या टेस्टचं एकदा अवलोकन करून घेतो. आणि आपण ज्यावेळेस पेशंटला माधवबाग हॉस्पिटल खोपोलीमध्ये बोलवतो त्यावेळेस त्याच्या काही बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून घेतो. ज्या मॉडर्न सायन्सने ज्या सांगितलेल्या आहेत, आधुनिक ज्या इन्व्हेस्टिगेशन्स पद्धती आहेत त्यानुसारच त्या केल्या जातात. म्हणजे ट्रेस टेस्ट करून घेतो. त्याचबरोबर काही पेशंटला 6 मिनिट वॉक टेस्ट, देन अदर टेस्टमध्ये आपल्याला कार्डियक इम्पिडन्स टेस्ट आहे का, त्याचबरोबर आपण काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन्स करतो. या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स आपण ऑन ॲडमिशन करतो. 7 दिवसाची त्याची निवासी चिकित्सा पद्धती फिक्स करून घेतो आणि त्यानुसार 7व्या दिवशी आपण ह्या टेस्ट पुन्हा रिपीट करतो. म्हणजे 7 दिवसामध्ये काय आपल्याला बदल घडलेले आहेत ते आपण पाहतो. त्यानुसार मग त्याला डिस्चार्ज होत असताना काय मेडिसिन चालू ठेवायचे, ॲलोपॅथी मेडिसिन्समध्ये काय चेंजेस करायचे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवत राहतो. जे आवश्यक मेडिसिन्स आहेत ते त्याला 1 महिन्यासाठी दिले जातात. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर प्रॉपरली त्याला पुन्हा एकदा फॉलोअपला बोलवलं जातं.
फॉलोअपमध्ये सुद्धा आपण या सगळ्या तपासण्या त्याच्या रिपीट करून घेत असतो. त्याच्या कॅपॅसिटीनुसार त्याचं एक्सरसाइज सेशन्स वाढवणं, त्याच्या डाएटमध्ये चेंजेस करणं, या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपरली करत राहतो. आणि या सगळ्या रिपोर्ट्सनुसार आपल्याला हे क्लिअर होतं की त्याचा डायबिटीज किती कमी झाला आहे, त्याचा BP किती सेटल झाला आहे, हृदयविकाराचा जो त्याला त्रास होत होता ते सिम्पटम्स त्याचे कमी झालेत का, हृदयविकाराच्यासाठी आवश्यक असलेली जी स्ट्रेस टेस्ट आहे, 2D इको सारखा टेस्टचा रिपोर्ट आहे तो किती इम्प्रूव्ह झालेला आहे, हृदयाला मिळणारा रक्तपुरवठा व्यवस्थित होतोय का, त्याचे सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित आकलन करून अवलोकन करून आपण रुटीनमध्ये त्याच्या मेडिसिन्स ज्या त्याला गरजेच्या आहेत त्या आपण पुढे कंटिन्यू ठेवतो आणि त्यानुसार मग त्याच्यामध्ये चेंजेस आपण करत जातो. नाही, नक्कीच. आणि खऱ्या अर्थाने माधवबागमध्येच 7 दिवसात कशा पद्धतीने एखादा रुग्ण बरा होऊ शकतो हे सांगणारच एक रुग्णाचा अनुभव आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव देवेंद्र संपतराव इथाप आहे. प्रत्येकाला एक मानसिक टेन्शन असतं, काही असतं. असं एका टेन्शनमध्ये मी काम करत असताना सकाळी मला एकदम घाबरल्यासारखं झालं. संध्याकाळी 5 वाजता एक डॉक्टरांची भेट झाली. त्यांनी ताबडतोब मला ॲडमिट होण्यासाठी एक हॉस्पिटलचं चिठ्ठी दिली. अशा वेळी माझा एकदम BP लो होत गेला. ते सिस्टरच्या लक्षात आलं. सिस्टर एकदम ओरडली. त्यापुढं मला काय आठवत नव्हतं. दुसऱ्या दिवशी मला सेकंड डेला मला सांगितलं तुम्हाला एक सिव्हिअर अटॅक येऊन गेला, त्यामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमच्या शरीराच्या नाड्या वगैरे थांबल्या होत्या, फंक्शन पूर्ण थांबलं होतं. आम्हाला इथली नस हालताना सापडली कानामागची, म्हणून आम्ही तुम्हाला इलेक्ट्रिक शॉक देऊन तुम्हाला जाग केलं. परंतु तुम्हाला ताबडतोब एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टीचा सल्ला इमिजिएटली दिला. मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होतो त्या बिल्डिंगमध्येच माझ्या खाली एक डॉक्टर राहत होते. ते डॉक्टरांची 2 दिवसापूर्वी एन्जिओप्लास्टी झाली होती आणि तिसऱ्या दिवशी ते एन्जिओप्लास्टी करत असतानाच एक्सपायर झाले. मी त्यावेळी ठाम निर्णय घेतला की एन्जिओप्लास्टी करायची नाहीच. त्यावेळेलाच मला माधवबागचा गुगलवर मला माहिती मिळाली. मी ताबडतोब माधवबागला आलो. माधवबागला आल्यानंतर नाडी परीक्षण केलं, 2D इकोचा सल्ला दिला. संध्याकाळीच जेवायला गेलो. जेवण बघितलं इतकं चिडलो. रोज 2-2.5 भाकरी खाणारा माणूस याच्यावर काय खाणार. तुम्हाला लिटरली सांगतो, 2002 सालापासून मला BP होता, ब्लड प्रेशर होतं. 6 गोळ्या मला होता, 6 टॅबलेट होता. जाताना मला एकही ॲलोपॅथिक टॅबलेटची गोळी नव्हती. मी 4 वाजता उठतो, 4:30 पावणे 5ला सगळं फ्रेश होऊन चालायला जातो. चालवल्यानंतर तुमच्या MIB+ ॲप लावतो. आज माझं 14 किलो वजन कमी झालं, त्याबरोबर 15 सेंटीमीटर पॅन्टचा घेर कमी झालेला आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम यानं आपण किती चांगले होऊ शकतो हे मला माधवबागनं शिकवलं आहे. माधवबागची एकच अट की त्या तुम्ही फॉलो करा. जे काय इन्स्ट्रक्शन देतात, जो काय आहार देतात तो फॉलो करा, जो व्यायाम सांगतात ते फॉलो करा. तुम्हाला लवकर रिझल्ट मिळतात. मी प्रत्यक्ष उदाहरण आहे. आपण ऐकलंय की माधवबागने टेक्नॉलॉजीचा वापर करून, संशोधनाचा वापर करून आयुर्वेदाला एक आधुनिक ॲडव्हान्स असं विशेष रूप दिलेलं आहे. एकंदरीतच भारतातील 7 राज्यांमध्ये विस्तारलेलं माधवबाग हे गेली 17 वर्ष 300 पेक्षा जास्त क्लिनिक्स, 2 हॉस्पिटलची जोड देऊन रुग्णांवर उपचार करते, ज्यातील 10 लाखांहून अधिक रुग्ण उपचारांचा लाभ घेऊन सुखी जीवनाचा आनंद घेत आहेत. त्यातीलच एका रुग्णाचं मनोगत आत्ताच आपण ऐकलेलं आहे की हार्ट अटॅकच्या भीतीपासून मुक्त होऊन कसं ते आनंदी जीवन जगतायत. खऱ्या अर्थाने पुन्हा मला डॉक्टरांकडे जायचं, प्रश्न त्यांना विचारायचा आहे की डॉक्टर, अशी कोणती महत्त्वाची कारणं आहेत की ज्याकरता एखाद्या व्यक्तीने ब्लॉकेजेस सारख्या गंभीर आजारासाठी आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यावी? बेसिकली कसं आहे की ज्या व्यक्तीला त्रास काही होतो, ज्याला डायबिटीज आहे, BP आहे, हे त्याचे रिस्क फॅक्टर तर आहेतच, पण ज्यावेळेस त्याला काही त्रास व्हायला सुरुवात होते मग तो त्याच्या रुटीन डॉक्टरांकडे जातो, तिथे ECG काढतो, काही रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स करतो. कित्येक वेळा कार्डिओलॉजिस्टच्या सल्ल्यानुसार त्याची एन्जिओग्राफी होते. एन्जिओग्राफी झाल्याच्या नंतर समजते की सिंगल किंवा डबल वेसल डिसीज आहे किंवा मल्टिपल वेसल ब्लॉकेजेस आहेत. मग अशा सिच्युएशन करता कार्डिओलॉजिस्ट जे सल्ले देतात की एन्जिओप्लास्टी करा, बायपास करा, हे अगदी बरोबर आहेत, चुकीचे नाही आहेत. कारण की फ्युचरमध्ये होणारे जे एमर्जन्सीज आहेत किंवा येणारा हार्ट अटॅक हा कधी येईल, किती तीव्र येईल हे सांगू शकत नाही कोणीच. त्या भीतीपोटीच लगेचच्या लगेच एन्जिओप्लास्टी करा किंवा बायपास करा हे सजेशन दिलं जातं. परंतु या सर्जिकल मॅनेजमेंट करूनसुद्धा कायमस्वरूपीचे ब्लॉकेजेस शरीरातून निघून जातात का? तर अगदी नाही. कारण की ब्लॉकेजेस हे रक्तवाहिन्यांमध्ये बनलेले असतात. रक्तवाहिन्यांमध्ये अनावश्यक जे आपण पचवू शकलेलं नाही आहे असे जे घटक आहेत त्याच्या चरबीमध्ये रूपांतर होतं आणि त्या चरबीचे ते ब्लॉकेजेस बनलेले आहेत. मग याचं जर रिकरंट डेव्हलपमेंट होत असेल, वारंवार बनत असेल, तर अशा वेळेस सर्जरी करून, एवढा मोठा खर्च करून किंवा शरीराला आधू करून सुद्धा जर पुन्हा परत काही वर्षानंतर ती सिच्युएशन येणार असेल तर ती सिच्युएशन टाळावी. म्हणूनच
तसंच आपण माधोबाग सारखी जी आयुर्वेदिक पंचकर्म ट्रीटमेंट आहे, जी रिसर्च बेस आहे, संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा ही जर करून घेतली तर नक्कीच आपण आपलं भविष्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्यांना सशक्त बनवू शकतो. डायबिटीज, BP सारखे जे आजार आहेत ते आपण घालवू शकतो. रक्तवाहिन्यांना जे काठिण्य आलेले ते संपवू शकतो आणि नक्कीच आपण विदाऊट एनी सर्जिकल मॅनेजमेंट हृदयविकार, डायबिटीज, BP हे कायमस्वरूपीचे बरे करू शकतो. नाही, आणि खऱ्या अर्थाने या 7 दिवसात कुठल्याही रुग्णाच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने आमूलाग्र बदल घडू शकतो? या गोष्टींमुळे आपण इथे जी लाईन ऑफ ट्रीटमेंट देतो माधवबागमध्ये 7 दिवसाची, ह्या 7 दिवसाच्या लाईन ऑफ ट्रीटमेंटमध्ये जे आपण पेशंटना अगदी पहाटे 4 वाजल्यापासून उठायला सांगतो, म्हणजे ब्राह्ममुहूर्तावर उठा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ब्राह्ममुहूर्त हा का काल सांगितलेला आहे तर आपल्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते टॉक्सिन्स बाहेर निघायला मदत होते. त्यामुळे अगदी पेशंटला जी 8-9 वाजता उठायची सवय असते ती अर्ली मॉर्निंग जर पेशंट उठला तर त्याच्या शरीरातले जे टॉक्सिन्स आहेत ते बाहेर निघायला मदत होते. त्याचबरोबर पेशंटला या सगळ्या शेड्यूलनुसार रोज सकाळी मॉर्निंग वॉक, योगा, प्राणायाम याची सवय लागल्यामुळे त्याचं शरीरामध्ये जे काही बदल होणार आहेत, आमूलाग्र बदल जे म्हणतो आपण, ते बदल झाल्यामुळे नक्कीच त्याचे जे डायबिटीज, BP, हृदयविकार हे कायमस्वरूपीचे कमी व्हायला मदत होणार आहे. त्याचबरोबर योग्य आहार आपण जो सांगतो तो आहार जर त्यांनी घ्यायला सुरुवात केली तर आजपर्यंत जे आपल्या चुकीच्या सवयींमुळे झालं होतं, चुकीच्या आहारांमुळे झालं होतं, ते संपुष्टात कायमस्वरूपीचं यायला मदत होणार आहे. शिवाय आपल्याला भविष्यामध्ये जे काही एंजिओप्लास्टी, बायपास सांगितलंय ते कमी व्हायला मदत होणार. बरोबर. खऱ्या अर्थाने आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे उत्पन्न झालेल्या आजारांवर मात करायची तर आपल्याला त्या जीवनशैलीमध्ये काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. आणि माधवबाग हॉस्पिटलमध्ये प्रत्येक आजारानुसार निश्चितच हे विशिष्ट बदल केले जातात, ज्याच्या साहाय्याने फक्त 7 दिवसात रुग्णांना त्यांच्या आजारावर मात करणं हे शक्य होतं आणि आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. याविषयी डॉक्टर पाटील यांनी आज आपल्याला खूप खरं तर छान मार्गदर्शन केले. तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्तदाब या सगळ्या आजारांपासून मुक्ती स्वतःची व्हावी असं वाटत असेल तर आजच खाली दिलेल्या नंबरवर नक्कीच तुम्ही संपर्क साधा. आणि विशेष करून साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी फक्त 1999 मध्ये खरं तर तुम्ही ही सवलत तुम्हाला आज मिळणार आहे. तर खरंच डॉक्टर, मनापासून धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.